नमस्कार, स्टार टी व्ही 9 मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहोत स्टार टी व्ही 9 मराठी न्यूज. बातमी आहे बकोरी तालुका हवेली येथे वटपौर्णिमेचे औचित्य साधून ट्री टॉक फाउंडेशन व दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बकोरी देवराई वनराई प्रकल्पात वडाच्या वृक्षांचे वृक्षारोपण व पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपविभागाचे अधिकारी प्रांताधिकारी डॉक्टर यशवंत माने यांनी दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठानच्या वृक्ष संवर्धन व जलसंवर्धनाच्या कार्याचे विशेष कौतुक केले. परिसरातील खडकाळ डोंगर माथ्यावर गेल्या 10 वर्षापासून सातत्याने वृक्षारोपण व संवर्धनाचे काम सुरू असून आजपर्यंत 1 लाखाहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर सुमारे 5 कोटी लिटर वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवण्याचे महत्त्वपूर्ण जलसंवर्धनाचे कार्य पूर्ण करण्यात आले आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे केले जातात. या उपक्रमात अनेक महिला मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतात. प्रकल्पात छत्रपती जलाशयाची निर्मिती, 70% औषधी वनस्पतींची लागवड तसेच 4000 चौरस फुटांमध्ये 4000 झाडांची अकिरा मियावाकी प्रकल्प उभारण्यात आला आहे. निस्वार्थपणे संगोपन करीत आहेत. आजही अनेक भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. हवामान बदल, वाढते तापमान आणि भूजल पातळीतील घट लक्षात घेता झाडांची गरज पूर्वीपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे खडकाळ व ओसाळ माळरानावर झाडे लावणे आणि ती वर्षानुवर्षे जगवणे हे अत्यंत कठीण व आव्हानात्मक कार्य आहे. मात्र दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठानने हे अशक्य वाटणारे काम प्रत्यक्षात करून दाखवले आहे. यावेळी डॉक्टर यशवंत माने, उपविभागीय अधिकारी हवेली, शेखर शेलार, गट विकास अधिकारी तृप्ती कोलते, अप्पर तहसीलदार लोणी काळभोर, निलेश रासकर, उपकार्यकारी अभियंता महावितरण नंदकुमार गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पुजारी, सहाय्यक अभियंता महावितरण प्रमोद रासकर, वन परिमंडल अधिकारी पुणे संदीप झिंगाडे, मंडल अधिकारी अंकुश कचरे, वनरक्षक संजय गारकर, तलाठी मनीषा इंगळे, ग्रामसेवक अनिल राठोड, वनरक्षक जालिंदर जाधव, वनरक्षक तसेच संदीप कोलते, कमलेश बहिरट, सागर खांदवे, गणेश जाधव, विक्रम गडदे, धनराज वारघडे, अवधूत वारघडे, वामन तुपे, मैयप्पा चौगुले, अविदास हरगुडे, प्राध्यापक हनुमंत देशमुख, सर्जेराव कुटे, रामराम कुटे, नवनाथ वारघडे, विग्रेश कोलते, माया वारघडे, ज्योती कोलते, पूजा बहिरट, मंगल गडदे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. वनराई प्रकल्पाची सविस्तर माहिती वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांनी दिली. या सर्व उपस्थितीचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ट्री फाउंडेशन आणि वारघडे प्रतिष्ठानच्या वतीनं कोटी वृक्ष लागवडीचा जो मनोदय व्यक्त केलेला आहे त्याच्यात खारीचा वाटा म्हणून आम्ही आज हवेली तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, मी प्रांताधिकारी, BDO साहेब, आमचे फॉरेस्ट अधिकारी, MSCBचे अधिकारी, त्याचबरोबर स्थानिक क्षेत्रीय स्तरावरती माझे सर्व अधिकारी आज आम्ही वृक्षारोपणासाठी वटसावित्री पौर्णिमेच्या मुहूर्तावरती आलेलो आहोत. सर्व महिला भगिनींनी वृक्षांची पूजन करून आम्ही पहिल्यांदा वडाचं झाड लावलं, पिंपळाची झाडं लावली आणि आज त्यांचं 4500 झाडं लावण्याचा जो मनोदय आहे आणि ती मागच्या वर्षी आम्ही झाडं लागवलेली आज बघितलं तर ते जगलेत. एवढा मोठा उन्हाळा असून टंचाईसारखी परिस्थिती असूनही ते जगलेत, तग धरलंय आणि फुटवाही झालाय. त्यामुळे निश्चितच चांगली बाब आहे आणि भविष्यातल्या पिढीला आपला वाटा किंवा आपलं जे योगदान आहे ते निश्चित सकारात्मकतेनं पोहोचवण्याचा हा मनोदय आहे. आमच्या सर्व प्रशासनाच्या वतीनं या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. एकूणच वसुंधरेवरती वृक्षांची संख्या वाढवणे, जागतिक जे तापमान वाढतंय
त्याला वृक्षाचं लागवडीमुळे मदत होणे आणि त्यासाठी राज्य शासनानं मुख्यमंत्री साहेबांच्या मदतीनं राज्यभरात घोषणा केलेलीच आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण ते घटक आहोत, नागरिक आहोत, नागरिकांचाही वाटा आहे. त्याचाच गाभा पकडून हे प्रतिष्ठानाने हे काम करतं. आम्ही बकोरीच्या ह्या पूर्वीचा माळरान पण आता बहरलेल्या ह्या डोंगरावर पुन्हा एकदा यायची संधी मला मिळाली. आणि खरं कौतुकाची बाब म्हणजे हा वड मागच्या वर्षी आम्ही लावला होता वटपौर्णिमेच्याच दिवशी, आणि पुन्हा दुसऱ्या वर्षी तो एवढा वाढलेला आणि त्याच वडाची पूजा करण्याचं भाग्य मला या ठिकाणी मिळालं. चंद्रकांत दादा आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांच्या अथक प्रयत्नातनं वर्षभरातनं ह्या झाडांची निगा राखतात, पाणी ह्या सगळ्या गोष्टींची सोय करतात. आणि आज त्याचं फलस्वरूप म्हणजे मीच लावलेल्या वडाचं आता एवढं मोठं झालेलं रूप बघून मला खरं मनस्वी एवढा आनंद होतोय की एक चिरकाळ टिकणारी गोष्ट माझ्या हातून या ठिकाणी झालेली आहे. हा वड अजून भविष्यात 50-100 वर्ष या भागात येणाऱ्या लोकांना सावली देईल, पर्यावरणाची सुद्धा वृद्धी होणार आहे. आणि ह्याचं श्रेय खरंच चंद्रकांत दादा आणि त्यांचा सगळा जो सहकारी मित्र परिवार आहे, आमच्या सगळ्या भगिनी आहेत, ह्या सगळ्यांना त्याचं श्रेय जातं. याच्याबद्दल मनापासून मी त्यांचे धन्यवाद मानते आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देते. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.